मॅगी करू नाश्त्याला? ओके चालेल, डन. सिद्धी आणि मल्हार सोबत आज काय नवीन? आज आपण करतोय मल्हारच्या फरमाईश प्रमाणे मॅगी. पण ती कोणत्या प्रकारची? घरगुती पद्धतीने बनवलेल्या रव्याच्या शेवयांची मॅगी. अगदी भरपूर भाज्या घातलेली पौष्टिक अशी मॅगी. कशी करायची चला पाहूया. तर मॅगी करण्यासाठी इथे काय काय घेतलंय? बारीक चिरलेला कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, गाजर आणि इथे वटाणा आणि कॉर्न मी इथे बॉईल करून घेतलेत. आणि ह्या आहेत रव्याच्या शेवया घरगुती पद्धतीने केलेल्या. तर आपण याच्यापासूनच आज अगदी सुपर हेल्दी अशी लहान मुलांसाठी मॅगी तयार करू. चला, कढईत तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकू जिरे. जिरं छान फुललं की मग मिरची टाकायची. मग घालू याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा. कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा. कांदा छान परतला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालू. टोमॅटो सुद्धा परतून घेऊ. छान परतलाय. आता आपण याच्यामध्ये भाज्या घालू. इथे आहे गाजर, केलेले कॉर्न आणि वटाणा मटार. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. ढोबळी मिरची, फरसबी सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता ह्या 2-3 मिनिटं छान अशा परतून घेऊ. भाज्या छान परतून झाल्यात. आता आपण याच्यामध्ये मसाले घालू. हळद थोडीशी, किंचितसं लाल तिखट. त्याच्यामध्ये आपण आता हा सिक्रेट थोडासा मॅगीची चव यावी म्हणून मॅगी मसाला. याच्यात घालू चवीप्रमाणे मीठ. मिक्स करून घेऊ. आणि आता घालूयात या शेवया. या सुद्धा तेलावरती एक मिनिटभर परतून घ्यायच्या, मिक्स करायच्या. शेवया छान अशा मिक्स झाल्या. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया, म्हणजे त्या छान शिजतील. तर हे आपण छान 5 मिनिटं छान झाकण ठेवून शिजवून घेऊ. 5 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढून बघू. आपली शेवयांची मॅगी अगदी परफेक्ट रेडी झाली आहे. आता आपण ती छान अशी सर्व करूया. त्यावर छान अशी कोथिंबीर आणि तयार आहे आपली मस्त सुपर हेल्दी मॅगी. तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही हेल्दी रेसिपी नक्की करून खायला घाला. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.